तर येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये गाफील राहू नका, अन्यथा ही निवडणूक मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक असेल असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय। मुंबईमधल्या परळ येथे आयोजित केलेल्या मनसेच्या कोकण महोत्सवामध्ये राज ठाकरेंनी हे विधान केले। या कोकण महोत्सवाला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत हे उपस्थित होते। मुंबई हातातून गेली तर हे लोक थैमान घालतील असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले। मतदार याद्यांसोबतच मतदार खरे की खोटे यावरही लक्ष ठेवा अशा सूचना राज ठाकरेंनी उपस्थितांना दिल्या। मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल। जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा, आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग ती कोणालाच आवरता येणार नाही। मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची आहे, कुठेही गाफील राहू नका। रात्र वैराची आहे, गाफील राहू नका। आजूबाजूला लक्ष ठेवा। ज्या प्रकारचं आता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे, ज्या प्रकारचं राजकारण आता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यातलं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं। आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे, आवश्यक आहे। दरम्यान राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। इमोशनल वातावरण तयार करून मत घेण्याचा प्रयत्न आहे। मला वाटतं कुठलीही निवडणूक शेवटची नसतं, प्रत्येक निवडणुकीचं वेगवेगळं महत्त्व असतं। या निवडणुकीचं महत्त्व काय मुंबईमध्ये, तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं महत्त्व आहे मुंबई शहराला आंतरराष्ट्रीय लेवलचं डेव्हलपमेंट करणे। विकसित मुंबईचा आराखडा माननीय देवेंद्र फडणवीसजींनी तयार केला, त्या विकसित मुंबईच्या आराखड्याला मतं मिळणार आहे आणि त्यामुळं इमोशनल आता मतं मिळणार नाही। त्या ठिकाणी जात पंथ धर्माचं राजकारण करून मतं मिळणार नाही, तर विकसित मुंबईकरता मतं मिळतील असं मला वाटतं। मराठी माणूस जागाच आहे आणि मराठी माणूस खुश सुद्धा आहे। मेट्रो, अटल सेतू, कोस्टल रोड, सीसीटीव्ही कॅमेरा किंवा बीडीडी चाळीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला 560 फुटाचं घर जे दिलं, त्यामुळे मराठी माणूस हा उत्साहामध्ये आहे, खुश आहे। येणाऱ्या विकासाकडे, प्रगतीकडे आणि उन्नतीकडे फार मोठ्या आशेने हा मराठी माणूस हा बघतोय आणि त्यामुळे मराठी माणसांनी ज्यांना घरचा रस्ता दाखवला त्यांना कुठेतरी भीती वाटते आणि त्यामुळे अशा प्रकारची विधानं काही लोक करतायत। राज ठाकरे साहेबांनी जे काही आव्हान केलेलं आहे त्यांना ही कल्पना आहे की ज्यांनी या महानगरपालिकेमध्ये मराठी माणसाचा हे जो पाहिजे सहकार्य पाहिजे होतं जे त्याला केलं नाही, त्यांच्यासाठी ही शेवटची निवडणूक आहे। मराठी माणसाला मुंबईतून बाहेर काढणारा कोण हा खरा प्रश्न आहे। म्हणून राजसाहेबांनी त्यासाठी सांगितलं की ज्यांनी हे पाप केलं त्यांच्यासाठी शेवटची निवडणूक आहे। आता त्यांच्यासोबत आहेत, परंतु त्यांना त्याची जाणीव झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। you